कधी कधी ना भाजी कोणती करायची हा प्रश्नच असतो. त्यात घरातले सर्वच कोणती भाजी केली तर खातातच असे नाही ना. मग सर्वांनाच आवडेल असे काहीतरी आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये होणारे झणझणीत महाराष्ट्र स्टाईल शेवभाजी आज आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे KSG क्लासिक फूड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत चवीला उत्तम लागणारी झणझणीत अशी शेवभाजी. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम वाटणाची प्रिपरेशन करूया. त्यासाठी पाव कप सुके खोबरे लाईट गोल्डन कलर वर भाजून घेऊया. आता खोबरे भाजल्यावर काढून घेऊया. आता त्यामध्ये 1 कप उभा चिरलेला कांदा, 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, थोडे तेल घालून कांदा गोल्डन ब्राऊन कलर वर परतून घेऊया. आता त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ घालून 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. थोडे पाणी घालून झाकण ठेवून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेऊया. आता टोमॅटो नरम झाला की हे सर्व थंड करण्यास ठेवूया. मिश्रण थंड झाले की हे मिक्सर मध्ये भाजलेले सर्व जिन्नस घालून वाटून घेऊया. आता एका पातेलीमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम झाले की त्यात अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, एक बारीक चिरलेला कांदा, 7 ते 8 कढीपत्ता घालून कांदा 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. आता त्यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, पाव टीस्पून गरम मसाला आणि मसाले जळू नये म्हणून थोडे गरम पाणी घालून सर्व मसाले 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता त्यामध्ये वाटलेले वाटण घालूया. हे वाटण आपण 8 ते 10 मिनिटं त्याचा कलर डार्क होईपर्यंत परतून घेऊया. वाटणाचा हा असा रंग झाला की त्यात गरजेनुसार गरम पाणी घालूया. झाकण ठेवून रशाला उकळी येऊन देऊया. उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ, 1 कप जाडी तिखट शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता आपली ही भाजी गरमागरम खाण्यास तयार झालेली आहे. शेव चवीला कुरकुरीत लागण्याकरिता तुम्ही खाताना त्यात शेव घातली तरी चालेल. अशी ही झणझणीत शेवभाजी गरमागरम भाकरी, चपाती, पावासोबत तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी KSG क्लासिक फूड आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.